म्युझिक. तू मेरी है प्रेम की भाषा, लिखता हूँ तुझे रोज जरा सा. तू मेरी है प्रेम की भाषा, लिखता हूँ तुझे रोज जरा सा. कोरे कोरे कागज जिन पे बेकस, कोरे कोरे कागज जिन पे बेकस, लिखता हूँ ये खुलासा. तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा, जीने लगा वो ही जिसे इश्क ने मारा. तुमसे मिले दिल में उठा दर्द करारा. एक नंबर. टाळा आम्हाला नको, इतका एनर्जेटिक परफॉर्मन्स आजचा आपण म्हणू शकतो. म्हणजे हा पहिला कपल परफॉर्मन्स आणि इतक्या कमी वेळात तुम्ही कसं मॅनेज केलं? म्हणजे तुम्ही, मला कळलं की तुम्ही जस्ट 25ला रिटर्न आले आणि 27ला तुम्ही इथे होते, तर 2 दिवसामध्ये तुम्ही हा परफॉर्मन्स कसा बसवला? तुमचे काही किस्से सांगा आम्हाला की काय चुका करायची वगैरे. आणि सॉन्ग सिलेक्शन कसं बीबी नंबर 1 नंतर कोणतं दुसरं हिरो नंबर 1. अरे बापरे, सॉन्ग सिलेक्शन इतकं परफेक्शन कोणाचं होतं? खरं बघायला गेलं तर सगळं क्रेडिट हिला जायचं, कारण की मी परदेशात होतो आणि सुरुवातीला असं काही नव्हतं की मला परफॉर्म करायचं याच्याबरोबर. पण मग नंतर लास्ट मोमेंटला आम्ही डिसाईड केलं की करायला हवं आणि तिनेच सॉन्ग सिलेक्शन केलं आणि मग त्यानंतर आम्ही, आणि खूप चांगलं सिलेक्शन केलं कारण मी हिरो नंबर 1 आहेच आणि त्यातले काही वर्ड्स पण मला आवडतात. हँडसम बीवी नंबर 1 ऑफकोर्स आहेस. तर त्या हिशोबाने मला असं वाटतं की सगळं क्रेडिट तिला जातं, कारण की स्टेप्स वगैरे सगळं तिने सगळं रेडी ठेवलं होतं. आम्ही 2 तासामध्ये हा परफॉर्मन्स रेडी ठेवला होता इकडे येण्याच्या आधी आणि बरेच रिहर्सल्स करून पण मी स्टेप्स विचारायचो. म्हणजे बरं केलं. हो. तुम्ही माझा रेकॉर्ड तोडला. मी 4 तासात केलेला, तुम्ही 2 तासात बसवलेला. हो. तुमच्यासाठी काही क्वेश्चन्स आहे माझ्याकडे. तर पहिला क्वेश्चन असा की घरात जास्त पसारा कोण करतं? ॲज युजल काका. असं नसतं की माणसंच करतात, की बायकांकडे आवरावरीचे कामं असतात, असं काही नाही. आमच्याकडे रिव्हर्स केस आहे. नाही, पण मी ऍक्सेप्ट करतो, मी जास्त पसारा करतो कारण मी तेवढा सिस्टमॅटिक नाही आहे किंवा डिसिप्लिन नाही आहे. सोशल मीडियावर जास्त कोण ऍक्टिव्ह दिसतं? काका. मी ऍक्टिव्ह असतो जास्त. ही खूप लाजते किंवा शाय आहे, म्हणजे की माझ्याबरोबर आता परफॉर्म करते ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. तर ठीक आहे, आता एक क्वेश्चन तर स्किपच करावं लागेल, कारण 2 तासात जर तुम्ही परफॉर्मन्स बसवलेला आहे तर तयारी करायला वेळ वगैरे ते विचारून
काही व्हॅलिडी क्वेश्चन वाटत नाही मला. तयारी करायला ही जास्त वेळ लावते. अच्छा. माझा 5 मिनिटात होऊन जातो सगळं. आता एखादी गाणं काकूसाठी तुम्ही शकता. आपल्या सर्वांना माहिती आहे काकांचे आपण बरेच गाणे इंस्टाग्रामवरती, फेसबुकवरती, व्हॉट्सअपवरती, स्टेटसवर बघितले असेल की ते त्यांना गाण्यांची किती आवड आहे. तर एखादी गाणं तुम्ही बसवलं आहे का काकूसाठी? ऑडियन्स जर मला पाठिंबा देईल तर मी नक्कीच गाईल. ऑडियन्स चला, तुमच्या रिस्पॉन्सवरती यांचं गाणं डिपेंड आहे. जर तुमचा रिस्पॉन्स एकदम कडक असेल तरच गाणं होणार आहे. हो, एकदा एक टाळा वाजून त्यांना चीअर्स करूया आपण. चला, मी एक मुखडाच गाईल गाण्याचा. तुला बघून बघून गेलो या दंगून, उन्हाचं चांदण झालं या, वार शिरलंय अंगात आलो या, तुझ्यात गुंतून गेलो या, माझ्या उराची धडधड कशी होती या फडफड, माझ्या उराची धडधड होती या फडफड, जीवाचं पाखरू झालं या, मला उडू झालं या, मला उडू झालं या. एक नंबर. आता स्थानपन्न व्हा. आपल्याला नेक्स्ट परफॉर्मन्स करायचं नाही. आपण तुम्ही आमचं अँकर, तुम्ही इकडे स्थान काकू, तुम्ही स्थानपन्न होऊ शकता. आता पुढचा परफॉर्मन्स आपली खानदेशची फटाकडे, खानदेश क्वीन रुचिका.